नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. मी पक्वाज वादक सागर दर्शक पदारे. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा पक्वाज सागर युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण घिडेनग व क्रदतिटा हा बोल पक्वाजवर कसा वाजवायचा हे पाहणार आहोत. कारण की बऱ्याच जणांना हा बोल माहित असतो परंतु पक्वाजवर कसा वाजवायचा हे माहित नसतो. तर आपण त्याच्यावरच ही व्हिडिओ पाहणार आहोत. त्यामुळे जे कोणी आपल्या चॅनल नवीन असेल त्याने कृपा करून चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये मला तुमचा प्रतिसाद कळवा. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सुरुवातीला आपण घिडेनग व क्रदतिटा हा बोल कसा वाजतो हे पक्वाजवर पाहूया. त्यानंतर या दोन्ही बोलांचा उपयोग कुठे होतो, कशा प्रकारे होतो हे पाहूया. सुरुवातीला पक्वाजवर घिडेनग हा बोल पाहूया कसा वाजतो. बघा, घिडेनग हे शब्द बऱ्याच जणांसाठी नवीन असतील परंतु पक्वाजवर बघा कसे वाजतात. पहिला शब्द आहे घी. घी म्हणजे आपण वरचा ग मारायचा. ग ग खुला ग. घी 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 समजली. त्याच्यानंतर ड. ड कसा वाजवायचा? ज्या प्रकारे आपण ती मारतो ती 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 त्या प्रकारे ड मारायचा. ड ड बघा, घी ड घी ड घी ड. त्याच्यानंतर न ग. न ग. न ग कसं वाजवायचा? न या बोटाने वाजवायचं, चाट मारायची. न न न न न. आणि पुन्हा ग ग. कन्फ्यूज करून घेऊ नका. घीला पण आपण वरतीच ग मारायचे आणि ग पण इथं मारायचे. ग घी ग. आणि इकडे ड म्हणजे ती मारतो. ड ड ड. आणि न म्हणजे एका बोटाने नाही तर चाट मारायचे. न न बघा, घी ड न ग घी ड न ग. मित्रांनो, घिडेनगाचा उपयोग बऱ्याच बोलांमध्ये केला जातो, जसे की सोलवादन झाले. त्यानंतर समजा आपण एखादी जलद लयीतील लगी वाजवायची असेल त्याआधी आपल्याला एक उठवून वाजवायला लागते. त्यासाठी घिडेनगाचा उपयोग केला जातो. म्हणजे तुम्ही जेव्हा ऍडव्हान्स पद्धतीने शिकाल तेव्हा तुम्ही अशा प्रकारचे बोल वाजवाल. बघा, घिडेनगा हा बोल उठवण्यामध्ये कशा प्रकारे वापरतात हा बघा. घिडेनगा हा बोल कुठे कुठे वापरतात हे बघा. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, त्यानंतर तुम्ही हा घिडेनगा बोल व्यवस्थित बसून घ्या. बघा, मित्रांनो, घिडेनगा हा बोल तुम्हाला पूर्णपणे समजला असेल. आता पुढचा बोल आपण क्रदतिट. आता क्रदा कसा वाजवायचा बघा. पहिला बोल काय? क्रदा. क्रड क्रड कसा वाजवायचा? धुमपुढं क दाबायचा. क खालचा ग दाबायचा. व इकडे मागाशी मी तुम्हाला ड शिकवलं. ड ड हे बघा, ड ड. क्रदा वाजवताना हे दोन्ही एकत्र नाही वाजवायचे. पहिले क मारायचा, त्याच्यानंतर 1 सेकंदातच लगेच ड मारायचा. मागे पुढे मारायचा. समजला? पुन्हा एकदा सांगतो बघा. खाली क दाबायचा व इकडे ड. एकत्रित नाही वाजवायचा, मागे पुढे वाजवायचा. क्रदतिटाचा सोलो वादनामध्ये सर्वात जास्त उपयोग केला जातो. पुन्हा बघा, क्रदतिट. आणि जेव्हा तुम्ही क्रदतिट स्पीड मध्ये वाजवता तेव्हा ड एकदम हळू मारायचं, जोरात नाही मारायचं. हे बघ, या प्रकारे ड एकदम नॉर्मल टच करायचा. बघा, मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो. हे बघा, जेव्हा तुम्ही स्पीड मध्ये हा बोल वाजवता तेव्हा ड एकदम हळू वाजवायचं. बघा, या प्रकारे. सुरुवातीला आपण घिडेनगा हा बोल पाहिला व कुठे वापरतात हे पाहिले, व त्यानंतर आपण आता क्रदतिटा हा बोल पाहिला व त्याचा उपयोग कुठे करतात हे पाहिलं. मित्रांनो, हे दोन्ही बोल व्यवस्थित समजा व त्याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. आणि तुम्हाला एक विनंती आहे, आपल्या चॅनलवर एक पक्वाज रिलेटेड उपक्रम चालू आहे. त्या उपक्रमामध्ये आपण पक्वाज रिलेटेड माहिती सांगत असतो. त्या उपक्रमाचे 4 ते 5 भाग चॅनलवर रिलीज झाले आहेत. पहिल्या भागामध्ये आपण भजनी टेका पाहिलाय, त्यानंतर भजनी टेकाचे प्रकार, उठावण काय असते, लगी काय असते, तोड काय असते, हे सर्व आपण पाहत आहोत. 90 दिवसाचा उपक्रम आहे आणि त्यासाठी तुम्हाला कुठली कॉस्ट पे करायची नाही, विनामूल्य आहे. म्हणून लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि उपक्रमाला जॉईन व्हा आणि हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तर मित्रांनो, अशी नवीन माहिती घेऊन आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.